उपवर्गीकरणाच्या 88 भारतीय संविधान सेनेचा विरोध, शहरात संविधान जागर आंदोलन। भारतीय संविधान सेनेतर्फे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ संविधान जागर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनासाठी सुप्रसिद्ध कवी तथा दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले। दरम्यान भारतीय संविधान सेनेच्या शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेकडो वर्षांची विषमता व शोषणातून शोषित घटकांना मुक्त करण्यासाठी सर्व मागास जातींना अनुसूचित जाती या एकाच छत्राखाली आणले। परंतु महाराष्ट्र शासन ही एकसंधता मोडून काढण्यासाठी अनुसूचित जातींमध्ये वर्गीकरण लादण्याचा अट्टहास करत आहे। वास्तविक सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरण लागू करणे राज्यांवर बंधनकारक केलेले नाही। ते लागू करणे किंवा नाकारणे हा राज्याच्या अखत्यारीतील व मर्जीतील विषय आहे। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा राजस्थानसारख्या राज्यात सर्वाधिक अनुसूचित जातींची लोकसंख्या असतानाही तेथे उपवर्गीकरण लागू करण्यात आलेले नाही। मग महाराष्ट्र सरकार अट्टहास का करत आहे? वास्तविक अनुसूचित जाती जमातींचा विकास न होण्यामागे वर्गीकरणाचा अभाव हे कारण नसून शासकीय निधीची होणारी प्रचंड लूट व योजनांची अपूर्ण अंमलबजावणी हे आहे। न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल व सांख्यिकीय डेटा तात्काळ सार्वजनिक करावा, असंवैधानिक उपवर्गीकरण धोरण रद्द करावे, एससी व एसटी उपयोजनेचा निधी सुरक्षित ठेवण्यासाठी आगामी पावसाळी अधिवेशनात स्वतंत्र वैधानिक कायदा मंजूर करावा, शासन जमा झालेल्या एससी-एसटी शेतकऱ्यांच्या जमिनी मूळ वारसांच्या नावे 90 दिवसांत परत करा, अप्रोच रोड, वीज, सिंचन सुविधा पुरवा, जेणेकरून उत्पन्नाचे साधन होईल। कर्मवीर दादासाहेब गायकवाड योजनेतील अनुदान प्रति एकर किमान 25 ते 30 लाख रुपये करून अटी शिथिल कराव्यात। या मागण्यांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्रभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी भारतीय संविधान सेनेचे प्रमुख आनंद लोंढे, इंजिरन रवी पवार, आबा अमृतसागर, गोपाल शिरसाट, भैया वाघ, भाऊसाहेब बळसणे, गौतम पाटोळे, किरण भालेराव, डॉक्टर जयश्री वानखेडे, सागर चित्ते, दिवस नहिरे, बाबूराव नेरकर, जितेंद्र जगताप, श्याम कानडे, पांडुरंग वानखेडे, जगदीश सरोदे, विशाल वानखेडे, अनिल जाधव, समाधान गायकवाड, ज्योती रावत, बी.आर. हाके, देवीदास जगताप, राजेंद्र भामरे आदी उपस्थित होते। मित्रांनो, आपण जवळजवळ बघताय पूर्ण महाराष्ट्र पेरलेला आहे। महाराष्ट्रानंतर पूर्ण भारत पेरलेला आहे। दिल्ली सारख्या मोठ्या राज्यव्यापी राज्य शासनाच्या याच्यामध्ये इतकं मोठं गदारोळ चालू आहे, लाठीचार्ज चालू आहे। मित्रांनो, आता एकत्र यायची गरज आहे आपल्याला। आज अभी नाही तो कभी नाही। आणि खास करून माझ्या चर्मकार बंधू आणि भगिनींना मी एकूण माझे प्रमुख नेते इथे आलेले आहेत, जवळपास सगळे ज्येष्ठ आहेत, यांना मी विनंती करतो, जसं मोठा भाऊ आपले बौद्ध समाज, महार समाजाचे, मातंग समाजाचे, आपले 59 जातीचे जे आपले मोठे बंधू आहेत, त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्याला आता पुढे वाटचाल करायची। मित्रांनो, आनंदाने मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या 10 ते 15 दिवसामध्ये चर्मकार समाज हा तुमच्या अध्यक्षतेखाली एकत्र येऊन पूर्ण चर्मकार समाज हा मोठा मोठा काढण्याशिवाय होणार नाही। एकच विषय सांगला आपल्या महात्मा खैरवानजीला जेव्हा प्रकार घडला, जे कांबळे होते ते पण महात्मा होते, त्यांच्या सोबत जो खांद्याला खांदा लावून लढला तो आंबेडकरी वादी होता। हे तो विसरलात का महात्मा? येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने खैरवानजी पुन्हा होऊ द्यायचे नसेल तर दलित, आदिवासी, मातंग पासून सर्व जातींना एकत्र येऊन ही लढाई लढली पाहिजे आणि उपवर्गीकरणाला विरोध केला पाहिजे। त्याच्यानंतर मी त्या विटाईच्या सर्व माझ्या भगिनींना आणि नागरिकांना आवाहन करतो, आश्वासन देतो की येत्या 14 ऑक्टोबर पर्यंत तिथं बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा राहील म्हणजे राहील, ही आम्ही सगळ्यांच्या केली पाहिजे। भारतीय संविधान सेना साठी जे काही रस्त्यावर उतरलेले जे काही सगळे आमचे पदाधिकारी आहेत, संविधान भूमीचं नाव लक्षात राहावं, ही संविधान भूमी इथं जिवंत राहावी म्हणून इथं आम्ही पिंपळवृक्ष कार्यक्रम झाल्यानंतर दादांच्या हस्ते इथं रोवणार आहोत आणि हिला कायमस्वरूपी शासनालाही सांगणार आहे की ही जेल रोड नसून संविधान भूमी आणि आंदोलन भूमी राहणार आहे। धन्यवाद। तुमच्या डोळ्यात तुमच्या आयुष्याचं होईल की, कारण तुमचा जो भाग आहे, तुम्ही दोघं जण रोज चहा पित होता चौकात, सकाळी उठले त्याच्याशिवाय तुमचा चहाच होत नव्हता, ते चहा बंद झाला, तुम्हाला वाईट वाटत, तसं त्याला वाईट वाटत। पण आम्ही झालो कट्टर, बेरोजगारांना या देशात झुरळं करते।